हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व चांगले आहात अँड हॅपी आहात. इथं दिदी आणि मी रेस्ट करायला घेतला आणि लाडू इथे रात्री 1 वाजता पण खेळत होती. ट्रॅव्हलिंगमधनं येऊन पण झोपायचं काय मॅडमचं नावच नाही, नुसतं खेळत होती. सगळे बोलत होते ही खरंच रात्रीची जागते, आता आम्हाला समजलं. आणि लाडूचं खेळणं काही संपत नव्हतं. मस्तपैकी सगळं मोकळं भेटलं होतं तिला आणि मस्त फर्शवर तिची एकटी खेळत होती ना. आम्ही गप्पा लढवत होतो खूप दिवसानंतर भेटल्यानंतर. मी आणि मावशी मस्त गप्पा मारत होतो. सकाळी उठल्यानंतर लाडूच्या मस्ती चालू झाल्या छोट्या छोट्या माझ्या मामाच्या मुलींसोबत. इथे गावाची मॉर्निंग म्हणजे जन्नत यार, सुकून स्वर्ग आहे. बघा किती सुंदर असं दिसतं हे कर्नाटक. माझ्या नानीचं गाव आहे हे. आणि इथे ही लाडू मावशीसोबत मस्त एन्जॉय करते. कॅप बीप घालून बाहेर फिरायला आली होती. हे छोटंसं गाव आहे आमचं आणि ही मॉर्निंग आहे गावाकडची. लाडू माझ्या मावशीच्या घरी जाऊन मस्तपैकी मावशीसोबतच झोल्यामध्ये झुलत होती मामाच्या पोरीसोबत. मस्त वाटत होतं. पहिला दिवस होता गावाचा आणि एकदम सुंदर असं फ्रेश वातावरण होतं. कोणाची कटकट नाही, मचमच नाही आणि एकदम सुंदर. आज होतं पुरणपोळीचं नैवेद्य आणि पुरणपोळीचं डाळ बनवून टाकली होती. आणि हे असं काहीचं वातावरण होतं. दुपारच्या टायमिंगला असं वाटत होतं की अजून पण सकाळी. आणि मी इथं थोडंसं पूजा मारत होती मुद्दाम व्हिडिओसाठी. तर माझ्या भावाने व्हिडिओज काढून घेतला. म्हटलं चला थोडंसं काम करताना ते दिसेल म्हणून मग शूट पण करून घेतलं. शूट करून झाल्यानंतर मस्तपैकी माझं लादी पुसत होती. लादी पुसता सगळं शूट काढत होतं भाऊ. करता लाडू तर तिकडच्या रूममध्ये झोपली होती. लाडू झोपल्यानंतर मला एकदम निश्चिंत टाईम भेटला होता. आणि लाडू झोपल्यानंतर मला कुठं झोप लागते का एवढ्या आवाजांमध्ये? मला तर अजिबात झोपच लागत नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज.